सागर जोडला सुखाचा निधी सुख सागर जोडला सुखाचा सुखाचा निधी सुख सागर
सागर जोडला. याचा आवाज वाढवा जरा, बेस होईल तेवढा कमी करा. माझा आवाज बसलेला आहे, पण तुमच्या तुम्ही कीर्तनाला लावली होती शिष्ट तवाच्या सारखा आता नाही लागा. सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुखाचा निधी सुख सागर जोडला. मनोने काळा दादुला मज पाचारी गे माई, प्रेम नव्हाळे मज झाली दिवाळी. काळे वनमाळी घरा आले गे माई, बापर खुमा देवीवर पुरोनी उरला, बापर खुमा देवीवर पुरोनी उरला. सभायज भरला माझे हृदयी गे माई, प्रेम नव्हाळे मज झाली दिवाळी. काळे वनमाळी घरा आले गे माई. महायोग पेठे तटे भीमराथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुशली काहीच नेने बोलतो वचनाती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो,
विठोबाच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या किंवा राहो निरंतर संतांच्या सुखाचा निधी सुख सागर जोडला मनोनी काळा दातुला मज पाचारी गे माये प्रेमन व्हाळे मज झाली दिवाळी काळे वनमाळी घरा आले गे माये प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्व माऊली श्री ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग असून 2 चरणाच्या लोकांच्या कसा कामी पडेल असा सुंदर श्री ज्ञानोबारायांचा अभंग आजच्या या पवित्र दिवशी सेवेसाठी घेतला आहे. विठ्ठला सेवा कोणत्या कारणाने आहे तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे. हरिभक्तीपरायण सद्गुरू मांढरे अण्णा व कैलासवासी गुलाबरावजी शेळके यांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि यंदाचं वर्ष आपल्यासाठी सुवर्ण महोत्सवाचं वर्ष आहे. म्हणजे आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला 49 वर्ष संपवून 50व्या वर्षामध्ये पदार्पण संपवून आपण 51व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. मग समस्त ग्रामस्थ टोनपेवाडी मंडळी या सर्वांच्या माध्यमातून माझ्यासारख्या एका वारकऱ्याला मिळालेली ही वाक्पुष्प सेवा ज्यांची हार्मोनियम या पंचक्रोशीमध्ये आल्यानंतर आम्हाला वारंवार ऐकायला मिळते. या गावचे भूमिपुत्र पहिला होता तसंच ठेव या गावचे भूमिपुत्र आणि वारकरी संप्रदायाची सेवा परंपरा जोपासणारे श्री हरिभक्तीपरायण माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे हिरा म्हणजे महाराज मांढरे. सध्या महाराजांची या ठिकाणी उणीव मात्र पावलाला सगळ्याला भासते बरं का. आम्हाला तर लय भासते. तुम्ही आहेत तशी काही चिंता नाही बरं का. पण त्यांचं संवादिनी वाजवणं हे फार वेगळं. भाऊ थोडीशी आजाराला निमित्त कारण असल्यामुळं आज आमचं सकाळी बोलणं झालं. मला वाटलं भाऊ गावातच आहे. मला पाठ 5 वाजता भाऊंनी फोन केला. किती वाजता? पाठ 5ला. रात्री 2ला घरी आलो होतो. फोन उचलल्या म्हणलं भाऊ आंघोळीलाच तुमच्या तिथं येतो काळजी करू नका म्हटलं. भाऊंचं लई प्रेम विशेष त्यातल्या त्यात वारकऱ्यावरती भाऊंचं विशेष प्रेम. भाऊंची उणीव या ठिकाणी भासते. पण भाऊंच्या मार्गदर्शनाने ज्या ठिकाणी जेवढे काही ग्रामस्थ मंडळ असतील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी असतील त्यांची उणीव मात्र तुम्ही ग्रामस्थ मंडळ भासून देत नाही. म्हणून ग्रामस्थ मंडळ तुम्ही तुमच्या करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण झाली. ग्रामस्थांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. का बरं भाऊ सांगायचं कारण असं कारण काही ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू होतात पण बळबळ शेवटच्या टोकापर्यंत या वर्षातून त्या वर्षाला कड काढायचे त्या वर्षातून त्या वर्षाला कड काढायचे असं पावलोपावली दिसून जातं. पण यंदा मात्र आपल्या या टोनपेवाडी ग्रामस्थांनी 50व्या वर्षामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं पदार्पण केलं. मग या ठिकाणी कुणी 50 ज्ञानेश्वरी वाटल्या, कुणी 81 ज्ञानेश्वरी वाटल्या, कुणी 600 हरिपाठ वाटले, कुणी आरती संग्रह पाळणा संग्रह वाटले, कुणी 150 भजनी मालिका वाटल्या. द्यावेत तेवढे प्रत्येकाला धन्यवाद थोडे. त्यातल्या त्यात सकाळचा नाश्ता देणारे असतील, दुपारचे जेवण देणारे असतील आणि सायंकाळचे जेवण देणारे असतील. मायबाप तुम्ही जेवण देत नाही या महापर्व काळामध्ये, तुम्ही अन्न प्रसाद देताय, महाप्रसाद देताय. तुम्ही मी बोलत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात ज्या ठिकाणी अन्नदान आहे त्या ठिकाणी सुख आहेच बाबा. ज्ञानोबाराय म्हणतात प्रसाद असतो प्रसन्नता. ज्या ठिकाणी प्रसाद आहे मायबाप त्या ठिकाणी प्रसन्नता आहेच. मग सकाळचे नाश्ता देणारे असो, दुपारचे जेवण देणारे असो, सायंकाळचे जेवण देणारे असो, त्यातल्या त्यात यंदाच्या वर्ष तुम्ही वेळ फार चांगली निवडली. 7 ते 9 म्हणजे तुम्ही घरच्या माणसांना सांगितलं कीर्तनाला आला तर तुला जेवण, नाही तर चूल बंद. येऊ वाटलं तर ये, नाही आला तर ते तुझं तू ठरवून घे. यदा सगळ्यात महत्वाचा आमच्या लाडक्या बहिणी 100 माता मावल्या पारायणाला बसल्या. माता मावल्यावर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. का बरं? अहो मग
मध्यंतरी लाडक्या बहिणीची सरकारने योजना काढली, ज्या म्हातारीला सही सुद्धा येत नाही ती सुद्धा फॉर्म भरायला म्हातारी होती तिथं. आपण जर म्हटलं बाबा चला ज्ञानेश्वरीच्या पारायणाला, पण म्हणायच्या महाराज आमच्या ते काही सोडायचंय का. पण टोनपेवाडी मात्र माता माऊल्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे सकाळची कामं धामं तुम्ही लवकर आवरावी, पुन्हा पारायणाला यावं. मला तर असं आमच्या भाऊंनी सांगितलं की सकाळच्या नाश्त्यापासून सगळ्याला गावाला आहे. नाश्ता बी कोणी घरी करायचं नाही, दुपारचं जेवण बी कोणी करायचं नाही, संध्याकाळचंही जेवण कोणी करायचं नाही. खरं सांगू मायबाप, जेवढे काही अन्नदान करणारे असतील या सप्ताहामध्ये, महाराज म्हणतात संतामुखी देता घास, कोटी कोटी यज्ञ घडती इतिहास. येथे एक शीत दितल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. मायबाप, आजच कालपासून आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. वाटत होता अन्नप्रसादामध्ये माझं नाव द्यावं, पण नाही नाव देता आलं. काळजी करू नका. या ठिकाणी फक्त तुम्ही आतले टाळ बाहेर आणा, बाहेरचे टाळ आतमध्ये घ्या. अन्नदान करणारे एवढंच तुम्हाला पुण्य आहे. तुम्ही चटया टाकायची काम करा. तुमच्यासारखा महादानी कोणी होऊ शकणार नाही. पुण्य कमवायला शिका. मला अभंगामध्ये पुढे बोलायचंय पुण्याच्या बाबतीमध्ये. पण अनेक वर्षापासून चालू असलेली ही अविरत परंपरा आणि आपल्या या टोनपेवाडीला सुवर्ण महोत्सवाचे मात्र सोन्यासारखे दिवस उजाळले बरं का. आणि 50वा अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळाला. जी लोक कोरोनातून वाचली मायबाप, त्यांना सुद्धा मात्र हा सोहळा पाहायला मिळाला. यंदाचं वर्ष म्हणजे श्रीमंत तुकोबारायांना वैकुंठ गमनाला जाऊन 375 वर्ष मायबाप पूर्ण होत आहे. तोही अमृत महोत्सव आणि आपल्या गावामध्ये होणारा 50वा सुवर्ण महोत्सव म्हणजे आपल्यासाठी दोनही क्षण हे सोन्यापेक्षा महत्वाचे आहेत. बुवा विठ्ठला विठ्ठला. महान चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील दोनही नामांकित गायनाचार्य मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण श्रीनाथ महाराज गाढवे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही तरुण तडफदार चौकदार माझ्या याही हाताला उपस्थित आहेत. पंचक्रोशीतून आलेले सर्व टाळकरी मंडळी आहेत. वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व हे बाल गोपाल मंडळी आहेत आणि गावातील तरुण युवक या बाजूला उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये विशेष पाहावं म्हणजे पांडुरंग परमात्मा बरं का. जरा सुकलाय पांडुरंग, पण 8व्या दिवसापर्यंत तुम्ही त्याची चांगली उणीव भरून काढता. पलीकडच्या बाजूला ज्ञानोबा आहे, अलीकडच्या बाजूला श्री तुकोबा आहे. पण सोपानदेव महाराजांनी मुक्ताबाई माता उद्या बनवा बरं का. का बरं बनवा? कारण खरं सांगू मायबाप, ज्या पवित्र तालुक्यामध्ये आपण राहतो ना, तो तालुका फार आपला पवित्र आहे. जो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मानं पुनीत झालेला तालुका म्हणजे आपला पुरंदर तालुका. श्री संत सोपानदेव महाराजांच्या समाधीनं पुनीत झालेला तालुका म्हणजे आपला तालुका आहे. खरं सांगू, वारकरी संप्रदायातील अनन्य साधारणतेचं महत्व आपल्या या सासवडला आहे, आपल्या या पुरंदरला आहे, आपल्या या पंचक्रोशीला आहे. ज्या पंचक्रोशीमध्ये तुम्ही आपण राहतो ही सासवडची पंचक्रोशी आहे मायबा. संत सेना महाराज हिच्याबद्दल वर्णन करत असताना माझे श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज कदम माऊली यांच्या मुखातलं मी ऐकलं ते मी तुमच्या समोर मांडतोय. माझ्या श्री गुरूंनी सांगितलं की सासवडच्या नगरामध्ये आजूबाजूला राहणारे लोक, महिला मंडळ, पुरुष मंडळ ऐकून ठेवा, तुम्ही आपण फार भाग्यवान आहोत ना. का बरं? कारण इचे करिता पंचक्रोशी चुके जन्म मरण 84 चारी मुक्ती होऊनी दाशी एवोनी लागती चरणाशी. मायबाप, या जर सासवड पंचक्रोशीची आपण जर पंचक्रोशी प्रदक्षिणा केली ना, तर जन्म मरणाचं दुःख मायबाप आपलं दूर होतं. आणि अशा पवित्र अशा सासवडच्या जवळ तुम्ही आपण प्रत्येक जण राहिला आहोत. आपल्या भाग्याला धन्यवाद आहे. मग या 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस. काल भगवान श्री रामचंद्रजींचा जन्म उत्सव झाला. काल देव जन्माला आले. आज मात्र मी विशेष ज्ञानोबारायांचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलाय. तसं तर गायनाचार्य महाराज अलीकडच्या काळामध्ये बहुतेक कीर्तनकार माऊलीचे अभंग कीर्तनाला कोणी घेतच नाही. याची 1-2 कारण आहेत श्रीनाथ दादा. एकतर कीर्तन
कीर्तनकाराचे माऊलीचे अभंग पाठ नाहीये. अहो माऊलीचे अभंग जाऊ द्या, काही काही कीर्तनकाराचे हरिपाठ सुद्धा पाठ नाहीये. माता माऊल्यांचा काकडा चांगला खणखणीत पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे, पण काही काही कीर्तनकाराचे हरिपाठ सुद्धा पाठ नाहीये. याच्याही पेक्षा नाथ महाराजांचा हरिपाठ सुद्धा पाठ नाहीये. पण अशा सुवर्ण महोत्सवामध्ये ज्ञानोबारांचा अभंग न घ्यावा इतका सुद्धा मी कमी शिकलेला बुवा नाहीये बरं का. मी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे बरं का, काळजी करू नका. आपण 50व्या वर्षामध्ये मायबाप पदार्पण केले. काल देवाचा जन्म झाला. आज आपल्या अभंगामध्ये आपल्याला फक्त देवाला कसं जोडता यावं एवढंच फक्त ऐकायचं आणि आपली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायची. विश्व माऊली ज्ञानोबारायांचा अभंग मी आजच्या सेवेकरता घेतला आहे आणि ज्ञानोबाराय या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबाराय सांगतात की आमच्या जीवनामध्ये सर्व सुखाचा निधी असलेला, सर्व सुखाचा सागर असलेला पांडुरंग परमात्मा, लक्ष माझ्याकडे द्या, पांडुरंग परमात्मा याला आम्ही कसं जोडलो गेलो आणि देवाला जोडल्या गेल्यामुळे आमच्या जीवनाचं कसं नवं भेटलं आणि प्रेमाची दिवाळी आम्ही भगवंतासोबत कशी मायबाप साजरी केली आणि ही दिवाळी भगवंतासोबत साजरी करत असताना हा पांडुरंग परमात्मा या चराचर व्यापक विश्वामध्ये भरून कसा उरला पुरला याचा अनुभव विश्व माऊली ज्ञानोबा आजच्या अभंगात सांगतात. मायबाप या मृत्यू लोकांमध्ये भाग्यानं आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली, आपल्या भाग्याला धन्यवाद आहे. त्याच्याही पेक्षा या भारत वर्षामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झाला, भाग्याला धन्यवाद आहे. भारत वर्षाच्याही पेक्षा आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये मावशी जन्म प्राप्त झाला, भाग्याला धन्यवाद आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा, अशा पुणे जिल्ह्यात आपल्याला जन्म प्राप्त झाला, भाग्याला धन्यवाद आहे. या पुणे जिल्ह्यामध्ये रणधुरंदर तालुका म्हणजे पुरंदर तालुका, पुरंदर तालुक्यामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झाला, भाग्याला धन्यवाद आहे. या पुरंदर तालुक्यामध्ये मांढर जवळ टोनपेवाडी गावामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झाला, मायबाप भाग्याला धन्यवाद आहे. पण तरी सुद्धा मायबाप जीवनामध्ये जीवन जगत असताना जीवनामध्ये आपल्या सोबत जीवनाला चांगला जोड देण्याचा प्रयत्न करा. विठ्ठला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर महिला मंडळ, पुरुष मंडळ, महिला मंडळ जीवनामध्ये मोडतोड करण्यापेक्षा जीवनामध्ये मायबाप तडजोड करण्याचा प्रयत्न करा. का बरं तडजोड करण्याचा प्रयत्न करा? कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत काही माणसं त्यांच्या जीवनामध्ये कायम तडजोड करतात, तर काही माणसं मात्र त्यांच्या जीवनामध्ये मोडतोड करतात. काही ठराविक माणसं अशी आहेत की ती मात्र त्यांच्या जीवनामध्ये मोडतोड करतात आणि काही ठराविक अशी माणसं आहेत की ती मात्र त्यांच्या जीवनामध्ये मायबाप तडजोड करतात. एक वाक्य सांगतो बारकाईनं ऐका. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत कायम आपल्या जीवनामध्ये तडजोड करतो त्याला सांसारिक माणूस म्हणा, आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत कायम आपल्या जीवनामध्ये मोडतोड करतो त्याला भांगारवाला म्हणा. बेटाला पण काय करावं मायबाप, या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना जीवनामध्ये मोडतोड करण्यापेक्षा जीवनामध्ये माईबाप तडजोड करण्याचा प्रयत्न करा. पण काय करावं महाराज, अहो सकाळी उठलं तर शांताच्या घरचं भांडण ऐकावं लागतं, कोणाच्या रानात गेलं तर रखमाच्या घरचं भांडण आम्हाला ऐकायला मिळतं. कोणाचं सांगता, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत पावलो पावली माणसं आम्हाला बदलताना पाहायला मिळतात. सकाळी एका सोबत फिरतात, हा चालला काय सकाळी फिरायला, मला वाटलं चालला काय फिरायला, चला लक्ष माझ्याकडे. काही माणसं सकाळी एका सोबत, दुपारी एका सोबत, सायंकाळी एका सोबत,
आणि ज्या दिवशी मतदान करायचे त्या दिवशी अख्ख्या पार्टीचे पैसे खातून लांब कुठेतरी गावाला निघून जातो. काय करावं? पावलोपावली माणसं आम्हाला मायबाप समाजामध्ये बदलताना पाहायला मिळतात. मी बोलत नाही, श्रीमंत तुकाराम महाराजांचं प्रमाण. प्रकारात तीन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले तरी सुद्धा मायबाप जीवनामध्ये जीवन जगत असताना संसारामध्ये मोडतोड करण्यापेक्षा जीवनामध्ये मायबाप तडजोड करण्याचा प्रयत्न करा. काही समाजामध्ये अशी माणसं आहेत की ती मात्र त्यांच्या जीवनामध्ये कायम मोडतोड करतात, पण काही अशी माणसं मायबाप समाजामध्ये आहेत की ती मात्र त्यांच्या जीवनामध्ये तडजोड करतात. या मृत्यू लोकांमध्ये तीन असे वर्ग आहेत की ते मात्र त्यांच्या जीवनामध्ये मायबाप कायम तडजोड करतात, आणि तीन असे प्रवाह आहेत की ते मात्र त्यांच्या जीवनामध्ये कायम तडजोड करतात, कायम मोडतोड करतात. पहिले मोडतोड करणारे ऐकून ठेवा. का बरं? कारण बरीच माणसं इथं मोडतोड करूनच आलेली असतात. मोडतोड वर्ग क्रमांक आहे पहिला, तो म्हणजे मोडतोड करणारे. या मोडतोड करणाऱ्यांची सुरुवात मायबाप क या अक्षरापासून होते आणि तडजोड करणाऱ्यांची सुरुवात स या अक्षरापासून होते. मोडतोड करणारे सुद्धा या प्रवाहामध्ये तीनच आहेत आणि तडजोड करणारे सुद्धा या मृत्यू लोकाच्या प्रवाहामध्ये तीनच आहेत. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही तीन तीन कशा करता सांगता? कारण सध्या सरकार तिघाचं चालू आहे ना, म्हणून तसा राजा तशी प्रजा, त्या पद्धतीने आपण चालायचं. पहिले मोडतोड करणारे ऐकून ठेवा. मायबाप त्यांची सुरुवात क या अक्षरापासून होती की या तिघांनी मात्र त्यांच्या जीवनामध्ये कायम मोडतोड केली, कायम काटछाट केली. बघा, यातला पहिला प्रवाह आहे तो म्हणजे कातर. या कात्रीनं मायबाप तिच्या जीवनामध्ये आतापर्यंत कायम काटछाटीचीच कामं केली. असं एखादं काही उदाहरण ऐकायला मिळालं का ग की कात्रीनं जोडायची कामं केली? नाही बाबा, ऐकायला मिळालं. अहो, एखादा माणूस मुंबईला लोकल ट्रेन मध्ये बसू द्या, त्यानं याही खिशात 10,000 रुपये ठेवू द्या, याही खिशामध्ये त्यानं 10,000 रुपये ठेवू द्या. लोकल ट्रेनला बसतो, उतरल्यानंतर दोन्ही खिशामध्ये हात घालतो, डायरेक्ट गुडघ्याच्या वाट्यास त्याच्या हाताला लागला. का बरं? कुणाच्या खिशाला कातर बायबा. म्हणून रेल्वे स्थानकावरती, बस स्थानकावरती, आणि आता दुर्भाग्यानं मंदिरामध्ये सुद्धा लिहावं लागतंय, खिशे कापून पासून सावधान. आता मध्यंतरी फोन पे, गुगल पेच्या मुळे बाप्या माणसाच्या काही खिशामध्ये आता माता मावल्यांना पैसेच घालत नाही. म्हणून सरकारला बहुतेक यांची दया आलेली असावी, म्हणून लाडक्या बहिणीची योजना सरकारनं काढलेली असावी. मला सांगायचंय काय, या कात्रीनं मायबाप तिच्या जीवनामध्ये कायम काटछाटीची कामं केली, कायम कापाकापीची कामं केली. आणि या कात्रीनंतर तिचा दुसरा प्रवाह आहे क या वर्गातला, तो म्हणजे कुऱ्हाड. या कुऱ्हाडीनं सुद्धा मायबाप तिच्या जीवनामध्ये आतापर्यंत कायम तोडातोडीचीच काम. चोपदार असं एखादं ऐकायला मिळत, तुम्हाला बोललं तर चालेल ना? ठीक आहे. असं एखादं उदाहरण ऐकायला मिळालं का की कुऱ्हाडीनं या गावाला जाऊन जोडायची कामं केली? नाही बाबा, या कुऱ्हाडीनं सुद्धा तिच्या जीवनामध्ये कायम तोडातोडीचीच कामं केली.
गावच्या राजकारणामध्ये या बाजूचा निकाल दुसऱ्या बाजूला लागतो, निवडून येतो माणूस, जो खाली पडतो तो तालुक्याच्या गावाने म्हणतो घरी जातो कुऱ्हाडच घेतो. कशाला? जो निवडून आलाय त्याच्या डोक्यात घालायला. अरे बाबड्या थांब जरा. अरे या कुऱ्हाडीनं सुद्धा मायबाप तिच्या जीवनामध्ये कायम मोडतोड केली, कधी तिनं तडजोड केली नाही. आणि या वर्गातला तिसरा प्रवाह आहे तो म्हणजे कुमाणूस. या कुमाणसानं सुद्धा बाबा हो गावाचं गावपण टिकून ठेवण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाही. या कुमाणसानं बाबा गावामध्ये जर एखादी चांगली योजना आली रे आली की या माणसानं पहिला तिथं सहभाग घ्यावा, की योजनाच बंद पाडावी. मला खरं आनंद वाटतो येत असताना अगदी किकवी पासून आपल्या गावापर्यंत रस्त्याला कुठं खड्डा सुद्धा पाहायला मिळत नाही. माणसं आडवी आली नाहीत ना बाबा की माणसं कामं चांगली होतात. जुन्या काळामध्ये मावशा हो माणसं म्हणायची मांजर आडवी गेली की काम होत नाहीत बाबा. मी उलट म्हणेल एखादा माणूस जर कामाला निघाला तर 100 मांजर आडवी जाऊ द्या, काम होणार आहे तुमचं. पण एखाद्या कामाला एखादा माणूस जर आडवा गेला रे गेला, समजायचं सगळा विकास तिथं खुंटला, कामाला पडत नाही. या कुमाणसानं मायबाप त्याच्या जीवनामध्ये कायम लाव्या केल्या. कायम याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, अख्ख्या गावाच्या टोप्या घालतो, परिंच्याला दुकान टाकायला जातो. याच्या बाबाने केलं उपयोग होत नाही बाबा. या 3 लोकांनी मायबाप त्यांच्या जीवनामध्ये कायम मोडतोड केली. का तर कुऱ्हाड, कुमाणूस या 3 लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये मोडतोड केली. पण याच मृत्यू लोकांमध्ये रोहित भाऊ असे 3 प्रवाह आहेत की त्यांनी मात्र त्यांच्या जीवनामध्ये कायम तडजोड करण्याची कामं केली. यातला पहिला प्रवाह, त्या पहिल्या प्रवाहाचं स या अक्षराने सुरुवात होते. त्यातला मायबाप पहिला प्रवाह आहे तो म्हणजे सुई. या सुईनं सुद्धा मायबाप तिच्या जीवनामध्ये कायम मेळ घालायची कामं केली. जरा मांड्या बिंड्या घाला. कायम या सुईनं मायबाप तिच्या जीवनामध्ये सांडायची कामं केलेली आहे. का बरं? अहो एखादा महिना वारकरी जर आळंदी पासून पंढरपुराला निघाला मावशावर, तर त्याच्या शबनम मध्ये कायम तुम्हाला सुई आणि द्वारा पाहायला मिळणार. का बरं? जर आपण चोपदार त्या वारकऱ्याला विचारलं का बरं तुम्ही सुई द्वारा घेऊन फिरता, तर जुने वारकरी सांगतात महाराज समजा वाटेनं कुठं बिछाना फाटला, कुठं सदरा फाटला, पटकन सुई द्वारा घ्यावा, तिथं टाका घालावा, त्याला शिवून घ्यावं. पण आता वारीला जाणाऱ्या माणसाच्या शबनम मध्ये सुई द्वारा नाही, बिस्किटचे पुढे पाहायला मिळतात. सध्या वारी आपली काळदरीची दिंडी आहे बघा सोपान देवांच्या सोहळ्यामध्ये. वारी एकदा निघाला की वारकरी आपल्या जवळ टाळ आहे का नाही, भजनी मालिका आहे का नाही याचा विचार करतो. पण काही माणसं वारीला निघाली की बायकोला सांगतात शंकरपाळ्या कर, चांगले लाडू कर, चांगली चकली कर. मावशो तुम्ही तसंच करीता, कुणी काही कमी नाही बाबा. आणि सगळं उरून शिल्लक राहिलं की दशमीच्या दिवशी चंद्रभागेवरती वारकऱ्याला म्हणतात तुम्हाला खावं वाटत आहे का, तर यांनी अक्का सापडा सुट काढलेला असतो 15 दिवसात. उपयोग होत नाही. आमच्या महिला वारकऱ्याकडे मात्र सुईद्वारा तुम्हाला गावणार. या सुईनं मायबाप तिच्या जीवनामध्ये कायम मेळ घालायची कामं केली, कायम सांडायची कामं केलेली आहेत. आणि या वर्गातला दुसरा प्रवाह आहे तो म्हणजे सुवागी. सु म्हणजे चांगलं आणि वागी म्हणजे बोलणं. जो माणूस मायबाप या समाजामध्ये आल्यानंतर चांगलं बोलतो ना, तो मात्र प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो बरं का. तसं तर या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर जन्माला आल्याबरोबर मरणाच्या दारापर्यंत मायबाप जाताना माणसानं त्याच्या जीवनामध्ये कायम गोडच बोलता यावं. मी बोलत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये फार सुंदर वर्णन करतात. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मोखे अमृताचे वारे, मोखे अमृताचे वारे, मोखे अमृताचे वारे, मोखे अमृताचे वारे, मोखे अमृताचे वारे.
वागी म्हणजे बोलणं. जो माणूस समाजामध्ये आल्यानंतर मायबाप चांगलं बोलतो तो मात्र प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, मधुरा वाणी ओठे तुका म्हणे वाव पोटी किंवा समर्पिले वाणी पांडुरंग घेतो धनी. माणसा हो, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर माणसाला गोड बोलता आलं पाहिजे. काही माणसं रोहिताचा सकाळी उठल्यापासून जी शिव्याचा पाडा चालू करतात, रात्री झोपेत जाईपर्यंत शिव्या देतात. एक वेळ खवट शेंगदाणा खाण्याला परवडला, पण काही माणसं एवढी डेंजर बोलतात, असं वाटतं यांच्या सोबत आपला व्यवहार न केलेला बरा माहिती. माणसा हो, या मृत्यू लोकांमध्ये माणसाला गोड बोलता आलं पाहिजे. काही माणसाचं आडनाव फक्त गोड बोले आहे. तुम्हाला नाही माझं वाक्य कळलं? काही माणसाचं आडनाव फक्त गोड बोले आहे. एकदा बोलायला लागले की नुसते कडू कारल्यावानेच आपल्या सोबत बोलतात, उपयोग नाही. माणसाला गोड बोलता आलं पाहिजे. मायबाप काय झालं, आपल्या भारत देशामधून स्वामी रामतीर्थ ऑस्ट्रेलिया देशाला जायला निघाले. पण जात असताना ते जहाजेने निघाले, नौकेने निघाले, बोटेने निघाले, होडीने निघाले. आणि सायंकाळी मात्र आता जहाजातल्या प्रवाशांना उतरण्याची वेळ आली. मग प्रत्येक जण प्रवासी, बाबा मी कुठपर्यंत आलोय किंवा मला नेमकं कोण घेण्यासाठी आलंय, हे प्रत्येक जण जहाजामधून पाहायला लागले. पण मावशा हो, स्वामी रामतीर्थ मात्र समुद्राच्या बाजूला तोंड करून उभे होते. एक माणूस म्हणाला, काय माणूस आहे बाबा हा, आता जहाजामधून समुद्रातून आपल्याला बाहेर पडण्याची वेळ आली, जहाजातून नौकेतून होडीतून आता आपल्याला उतरायचंय, मला इथं नेमकं कोण घेण्यासाठी आलंय, याचा तरी विचार करावा का नाही. न राहून तो मनुष्य स्वामी रामतीर्थांपाशी गेला. थोडासा विपो कमी करूया. आणि स्वामी रामतीर्थांना त्यानं प्रश्न केला, का हो कुठून आला? स्वामी रामतीर्थांनी सांगितलं, बाबा भारत देशामधून आलो आणि ऑस्ट्रेलिया देशामध्ये चाललो. मग का हो, आता सगळे प्रवासी जहाजेमधून नौकेमधून उतरण्याची वेळ आली, मग तुम्हाला इथं नाही का कुणी नेण्यासाठी आलं? एवढाच शब्द तो मनुष्य बोलला. स्वामी रामतीर्थांनी जास्त काही न करता दादा छोटस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती केलं. आपला हात घेतला, त्या भल्या माणसाच्या खांद्यावरती टाकला. स्वामी रामतीर्थ एकच शब्द बोलले, तुम्ही आलेत ना माझ्यासाठी. वा, एवढ्या एका शब्दानं स्वामी रामतीर्थांना ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये 6 महिने त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था त्या भल्या माणसाने केली. आपल्याला जर एखादा मनुष्य तसा म्हटला असता, का हो तुम्ही बराच वेळ झाला इथं रोडला उभं आहे, तुम्हाला नाही का कुणी नेण्यासाठी आलं, खरं सांगा आपण त्याला काय उत्तर दिलं असतं? तुला काय करायचंय, आम्ही आमचं पाहून घेऊ, जा पळ तू, आपण म्हणलो असतो का नाही बाय? आपण म्हणलो असतो. पण स्वामी रामतीर्थ तसे म्हटले नाही. बाबा मायबाप या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर गोड बोला. जो माणूस समाजामध्ये गोड बोलतो तो प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो. मायबाप ठाव घेतो. पण काही माणसं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत नुसते शिव्यात चालू करतात. काय झालं, सकाळी देवपूजा उरकली, पारायण उरकलं, निवांत आपला बसलो होतो घरामध्ये. आता वारकऱ्याला जर वारकऱ्याचा फोन आला तर वारकरी फोनवरती पहिला फोन उचलल्या रामकृष्ण हरी बोला असंच म्हणणार ना. आता समजा आमच्या गायनाचार्य महाराजांनी मला फोन केला, फोन उचलल्या आम्ही पहिला शब्द म्हणणार रामकृष्ण हरी बोला. दादांना फोन केला, तुम्हाला फोन केला, भाऊंना फोन केला, रामकृष्ण हरी बोला. मग तिथून पुढे बोलायला सुरुवात. सकाळची देवपूजा उरकली, मोबाईल चालत बसलो होतो, एकाचा फोन आला मला काही त्याचा काही मला फोन लावायचा नव्हता, पण त्याला दुसरीकडे फोन लावायचा होता. त्याचा एक आकडा चुकला, फोन लागला मला. आता फोन मला लागला, फोन उचलला, मी फोनवरती म्हणलं रामकृष्ण हरी बोला. तो तिकडून म्हणला, च्या आईला
बहुतेक मठात फोन लागलेला दिसतोय. अरे बाबड्या, फोन मठात लागू नाही तो फोन कोर्टात लागू. तुला इकडून रामकृष्ण हरी शब्द आला असेल तर निदान तू रामकृष्ण हरी म्हण. तुला इकडून जय हरी शब्द आला असेल तर निदान तू इकडून जय हरी तरी म्हण. अहो आमचे जुने वारकरी महिना वारकरी कीर्तनामध्ये 2 तास बसतात, पण बसून झालं की उठताना सुद्धा रामकृष्ण हरी जय हरी म्हणतात. पण काही काही माणसं 2 तास कीर्तनावनी उठता उठता अगं बाया 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 बाया, कांदे लावणाऱ्या बाया का बचत गटाच्या बाया, नेमक्या कोणत्या बाया? भरवसा नाही बा. माणसाला गोड बोलता आलं पाहिजे. माईबाप या वृद्ध लोकांमध्ये आल्यानंतर महिला मंडळ खरं बोला, तुम्हाला सटवायची शपथ आहे. पुरुष मंडळ खरं बोला, तुम्हाला मसोबाची शपथ आहे. आपल्याला गरज कावळ्याची आहे का गरज आपल्याला पोपटाची हो? वा, तुमच्याकडे कसं काय मावशा हो? गरज आपल्याला कावळ्याची आहे का गरज आपल्याला पोपटाची हो? बरोबर आहे मावशी, बोला बोला, तुम्ही बिनधास्त बोला, काही चिंता नाही. गरज आपल्याला कशाची हो? मावशी म्हणून बाया मला विचारतोय तुला कशाला आणलंय मेल्या, मला विचारायला तसं म्हणणार नाहीत म्हणा तुम्ही. गरज आपल्याला कशाची हो महिला मंडळ? गरज आपल्याला कावळ्याची, गरज आपल्याला कावळ्याची. खरं सांगा, गरज असलेला लोक घरामध्ये कावळा पाळतात का गरज नसलेला लोक पोपट घरामध्ये पाळतात? गरज नसलेला लोक पोपट घरामध्ये पाळतात. कावळा का पाळत नाहीत बाबा? कारण कावळ्याचं बोलणं धाडाचं नाही. कावळ्याचं बोलणं धाडाचं नाही ना हो. बरं, दशक्रियेच्या विधीला जर श्रीनाथ दादा कावळा जर शिवला नाही, लोक तिथं चर्चा करतात. मांडीला दाबू दाबू लय सत्यामध्ये पुढं पुढं करीत होता, लय पळापळ करीत होता. मग का बरं त्याला कावळा शिवला नाही? लोक तिथं एकमेकाला बोलायला चालू करतात. तुम्हाला त्याचं माहिती आहे का? तिथं चालू करतात. गावातला एखादा अट्टल बेवडा माणूस असू द्या, त्याला फक्त कावळा शिव द्या, लोक तिथं बोलायला चालू करतात. नाही नाही, रामभाऊ सारख्या का गावात माणूस कोण नाही घेतला सोडून बरं का, तिथं लोक चालू करतात. मायबाप गरज आपल्याला कावळ्याची आहे, पण आपण घरामध्ये पोपट पाळतो. का बरं? कारण महिला मंडळ पुरुष मंडळ कावळ्याचं बोलणं धाडाचं नाही. कावळा कुठं जरी बसला तरी काव 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 काव. कावळा गावच्या चौकामध्ये बसला, हे कावळ्याचं सांगतोय बरं का, तरी काव 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 काव. कावळा गावच्या मीटिंगला जरी बसला, हे कावळ्याचं सांगतोय, तरी काव 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 काव. कावळा बचत गटाचा अध्यक्ष जरी असला, इथल्या सोडून बाहेरच्या धरून काव 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 काव. कावळ्याचं बोलणं घराचं नाही मायबाप. पण पोपटाचं बोलणं कसं आहे हो? गोड आहे, मधुर आहे, मिठू मिठू आहे. असं म्हणलंय बरं का श्रीनाथ दादा कोणीतरी, की तो पोपट नवीन जरी असला ना, तुम्हाला नाही कळायचं, तो पोपट नवीन जरी असला ना तरी तो मिठू मिठू बोलतो, तो गोड गोड बोलतो. याला काही कोणी चाली लावत बसू नका. पण माझ्या श्रीमंत तुकोबारायांचं प्रमाण मधुरा उदरे रावा रावा खेळे उरावरे. राव म्हणजे पोपट. अहो पोपटाला मालकानं खांद्यावरती ठेवू द्या, हातावरती ठेवू द्या, कुठेही ठेवू द्या, पोपट गोडच बोलणार. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय, आपल्या जीवनामध्ये कावळ्यासारखी हाडहाड करून घेण्यापेक्षा पोपटासारखं गोड बोला, बाकी दुसरं काही नाही. सुभागी, या सुभागी माणसानं मायबाप जीवनामध्ये तडजोड केली, कधी मोडतोड केली नाही. आणि यातला तिसरा प्रवाह आहे
तो म्हणजे सुमाणूस. या सुमाणसानं बाबा गावाचं गाव पण टेकून ठेवण्यासाठी कायम या माणसाने प्रयत्न केले. गावामध्ये जर एका कुटुंबाचे 2 कुटुंब होत असतील तर या माणसानं पुढाकार घ्यावा. गावामध्ये जर भांडण तंटा होत असेल तर या माणसानं तिथं यावं. दोनही बाजूच्या माणसांना समजावून सांगावं, आपलेपणाचा ठाव जीवनामध्ये प्रगट करावा. मोडतोड करणारे 3 प्रवाह आहेत आणि मायबाप तडजोड करणारे सुद्धा 3च प्रवाह आहेत. महाराज, तुम्ही आम्हाला मगाचपासून सांगताय मोडतोड करण्यापेक्षा तडजोड करा, मोडतोड करण्यापेक्षा तडजोड करा. मग आम्ही काही आमच्या जीवनामध्ये शंकर सोसायटीची माणसं जोडायचे का? आम्ही तळीराम माणसं आमच्या जीवनामध्ये जोडायचे का? आम्ही नेमकं आमच्या जीवनामध्ये जोडावं कोणाला? महाराज म्हणतात, मायबाप आपल्या जीवनामध्ये 5 गोष्टी जोडा. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुवर्ण महोत्सवाचे दिवस आहेत. आजच्या कीर्तनात फक्त या 5 गोष्टी ध्यानात ठेवा. पहिली गोष्ट, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर धन जोडा. दुसरा मुद्दा, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर माणसं जोडा. तिसरा मुद्दा, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर धर्म जोडा. चौथा मुद्दा, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर पुण्य जोडा. नाही, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर 5वा मुद्दा, देव जोडा. आपल्या अभंगामध्ये आलेला आहे देव जोडा. मला पुढे त्यात विस्तारानं बोलायचंय. 5 गोष्टी मायबाप जीवनामध्ये अवश्य जोडा. पहिला मुद्दा, धन जोडा. का बरं धन जोडा? कारण जो माणूस मायबाप पैसा कमवत नाही त्याला जगामध्ये किंमत नाही. जोडून या धन, उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. मायबाप या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर पैसा जोडा. पैसा कमवा. जो माणूस पैसा कमवत नाही मायबाप त्याला जगात किंमत नाही. त्याला पुत्र सुद्धा इंगलावून विचारत नाही. का बरं? पैसाच नाही तर कोण विचारणार मायबाप? जो माणूस टाळकरी दादा पैसा कमवत नाही त्याला जगात किंमत. अहो जगाचं जाऊ द्या, जग लय लांब आहे. जो माणूस पैसा कमवत नाही त्याला भारताचं लय लांब राहिलं. जो माणूस पैसा कमवत नाही त्याला महाराष्ट्रात महाराष्ट्राचं लय लांब राहिलं. जो माणूस पैसा कमवत नाही त्याला जिल्ह्याचं सोडा. जो माणूस पैसा कमवत नाही त्याला तालुक्याचं जाऊ द्या म्हणून. जो माणूस पैसा कमवत नाही त्याला गावात किंमत नाही. जो माणूस पैसा कमवत नाही ज्या गावातल्या गल्लीत राहतो त्या गल्लीत गल्लीचं जाऊ द्या. जो माणूस पैसा कमवत नाही त्याला त्याच्या घराचं जाऊ द्या. जो माणूस पैसा कमवत नाही त्याला घरातली बायका पोरांचं जाऊ द्या. जो माणूस पैसा कमवत नाही त्याला त्याची बायको सुद्धा विचारत नाही. ज्या दिवशी पगार होईल, ज्या दिवशी पगार, त्या दिवशी माता माऊली बरोबर पगाराच्या दिवशी भर उन्हात मालकाला म्हणते तुमच्यासाठी चहा करू. पगार घरी आल्याबरोबर मग तुम्ही सोप्यावर बसलं म्हणून तुमचे हात दाबू, तुमचे पाय दाबू का तुमचा खांदा दाबू. पगार संपल्यावर तुमचा गळा दाबू.
म्हणायला बसल्यात बाबा. का बरं? पैसा असेल तर मायबाप तुम्हाला जगात किंमत आहे. अहो पैसा असेल तर मित्र परिवार तुम्हाला फोन करतात, नाही तर मित्र परिवार सुद्धा तुम्हाला फोन करत नाही. अहो जर तुम्ही मित्र परिवारांना फोन केला तर मित्र परिवार तुमचा फोन कट करतात. का बरं? बहुतेकानं पैशासाठीच फोन केला असेल. याला फोन सुद्धा कोणी करत नाही, याचाही फोन कोणी घेत नाही. मग याला जर फोन आला तर याला फक्त कंपनीच्याच बाईचा फोन येतो आणि कंपनीची बाई याला एवढं एकच वाक्य म्हणते, आपका बॅलन्स खतम हो गया है. का? पैसा नाही हे त्या बाईला सुद्धा कळते. मायबाप पैसा नाही, घरातली माणसं किंमत देत नाही. पैसा नाही, कामावरचे गडी सुद्धा मायबाप आपल्याला किंमत देत नाही. अहो पैसा नसेल आई सुद्धा किंमत देत नाही. तुम्ही दाराच्या बाहेर उभं राहा आणि बाळूला आवाज द्या, आईला आवाज द्या, आई साहेब अहो तुमचा बाळू कुठं घरामध्ये दिसत नाही हो. आई म्हणते मेला मुडदार रुपया कमवायची अक्कल नाही, बापाच्या जीवावरती बसून खातो, अजून घोडमा झाला कुठला. आई सुद्धा त्याला किंमत देत नाही. तुम्ही त्याच्या बापाला विचारा, का हो तुमचा बाळू कुठे दिसत नाही. महाराज त्याचं नाव घेऊ नका, कुठंतरी बापाच्या पेठावरती रेघोट्या वडत बसला असेल, तुमच्यासारखं हिंडावं, चार पैसे कमवावं, आला का आमच्या पंक्तीला लगी. कुठं लोक बसून निवडू भरोसा. पण खरं सांगू मायबाप, पैसा तुम्ही अवश्य जोडा. का बरं? धनवंताला गे सर्व मान्यता आहे जगे. पैसा असेल तर तुम्हाला किंमत आहे. मी बोलत नाही, संत कबीरदास महाराज एके ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात. पैसा 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 तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. सायरट मधलं नाही बरं का, ध्यान धरा. अहो ज्या माणसाजवळ काहीच पैसा नाही ना, लोक त्याला गावच्या चौकामध्ये श्रीनाथ दादा उभे राहतात आणि आवाज देतात, अय परशा, पैसाच नाही रे, ये इकडे ये. ज्याच्याकडे थोडा पैसा आहे, लोक त्याला गावच्या चौकामध्ये उभे राहतात आणि आवाज देतात, अय परशो इकडे ये गड्या. ज्याच्याकडे अमाप पैसा आहे, लोक गावच्या चौकामध्ये उभे राहतात आणि त्याला आवाज देतात, ओ परशुराम भाऊ तुम्ही इकडे येता का, आम्ही तुमच्याकडे येऊ. पैसा. पण खरं सांगू महिला मंडळ, पुरुष मंडळ, पैसा इतकाही कमवू नका की तुम्हाला चितेवरती रचून आल्यानंतर घरामध्ये माईबाप भांडण होतील. मी बोलत नाही श्रीमंत तुकोबारायांचं प्रमाण आहे, साठवून धन लावे पोरासे भांडण. पैसा कमवू नका, अवश्य कमवा, पण इतकाही पैसा कमवू नका माईबाप की आपण कमवून ठेवलेल्या पैशानं घरातली माणसं रसात तळाला जातील. इतकाही पैसा कमवून ठेवू नका माईबाप. का बरं? पण पैसा जोडा, पण पैशाच्याही पेक्षा माईबाप तुम्ही माणसं जोडायला शिका. श्रीनाथ दादा एवढ्या मोठ्या पैशावाल्याचे आम्ही कीर्तन कार्यक्रम केले, तुम्हाला काय सांगू, एवढे मोठे मोठे त्यांचे मंडप, पण काही त्यांचं खरं नाही. मोठा मांडव अनाथ पाचच पांडव, हरी मुकुंदन कोसहित पाचुंदा. कुणाला कीर्तन सांगायचं लय अवघड आहे. पैशावाल्याच्या कार्यक्रमाला माणसं जास्त येत नाही, हे डोक्यातलं काढून ठेवा. माणसं जोडा मायबाप. का बरं माणसं जोडा? कारण पैशापेक्षा मायबाप माणसाला किंमत आहे. काय झालं, पुण्यातला एक मनुष्य नाशिकला निफाड तालुक्यात, चांदवड तालुक्यात गेला. तिथून त्यानं चांगले कसदार द्राक्ष घेऊन आला आणि कॅरेट मध्ये त्याने द्राक्ष भरले, छोटा हत्तीमध्ये घेऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, लवकर त्यानं आपली टपरी उघडली श्रीनाथ दादा आणि चांगले घडाचे द्राक्ष त्यानं उचलले, त्याला सुतळी बांधून आपल्या टपरीला टांगले. पण गाडीमध्ये प्रवासामध्ये येत असताना घडापासून वेगळे झालेले द्राक्ष हे सगळे त्यानं गोळा केले आणि एका टोपलीमध्ये ठेवले. गावातला एक मनुष्य गेला, का रामभाऊ द्राक्ष कसे दिले? रामभाऊ हुशार होता, रामभाऊनं सांगितलं, घ्यायचेत का? हो हो घ्यायचेत ना. हे वरती जे टांगलेले द्राक्ष आहेत ना घराला लागलेले, हे 50 रुपये किलोने दिलेले, आणि हे मोकळे टोपलेमध्ये जे ठेवलेले आहेत ना ते 20 रुपये किलोने दिलेले. अरे काय ना का गमतीच्या बाता करीतो, द्राक्ष तर एकाच ठिकाणी वरून आणले ना. ऐका, दुकानदार हुशार होता. दुकानदारानं त्या रामभाऊला सांगितलं, रामभाऊ कसं आहे सांगू का, जे गावकीला भावकीला पाहुणे रावळ्याला माणसाला गावाला धरू नये ते 50 रुपये किलोने, जे गावकीला भावकीला पाहुणे रावळ्याला माणसाला सोडू नये ते 20 रुपये किलोने. तुम्हाला माझं बोलणं कळतंय ना? आजच्या कीर्तनात एवढंच वाक्य देण्यात ठेवायचं, 50 रुपये 20 रुपये, 50 रुपये 20 रुपये.
मायबाप माणसं जोडायला शिका. पण खरं सांगू तुम्हाला, माणसाच्याही पेक्षा या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तुम्ही धर्म जोडा. नका घेऊ भार पहिली गोष्ट धन जोडा. धनापेक्षा माणसं जोडा मायबाप. आणि माणसाच्याही पेक्षा या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर धर्म जोडा. का बरं मायबाप धर्म जोडा? कारण या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला आपला धर्म जेवढा साक्षर बनवतो. बारकाईनं कीर्तन ऐका, सुवर्ण महोत्सवामध्ये आपण पदार्पण केलं. आपल्याला आपला धर्म जेवढा साक्षर बनवतो मायबाप, तेवढं जगाच्या पाठीवरती आपल्याला कोणी साक्षर बनवत नाही. आता धर्म हा विषय आला रे आला की आपल्या डोळ्यापुढे एकच महनीय व्यक्ती उभे राहतात, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. तसा माझा काही शिवचरित्राचा विषय नाहीये, पण धर्म म्हटलं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. काय झालं, श्रीगोंद्यामध्ये पेडगावच्या ठिकाणी युगपुरुष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना फितुरानं अटक झाली आणि औरंगजेब बादशाहच्या समोर त्यांना हजर केलं. अहो, औरंगजेब बादशाह म्हणजे सर्वसामान्य माणूस नाही बाबा. दिल्लीच्या तख्तावरून तो खाली आला आणि धर्मवीर संभाजी महाराजांना जसं त्यानं पाहिल्याबरोबर गुडघ्यावरती बसला आणि आपल्या अल्लाचा नमाज पडला. दिल्लीच्या तख्तावरती गेला, बारकाईनं ऐका, आणि संभाजी महाराजांना आवाज दिला, संभाजी, एका पारड्यामध्ये जीवदान आणि एका पारड्यामध्ये धर्म आहे, तुला काय पाहिजे? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं, औरंगजेबा, मी माझा जीव धर्म सोड आणि आमच्या धर्माचा स्वीकार कर. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं, ए औरंगजेबा, अरे हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत सगळं जरी माझ्या नावावरती केलं तरी धर्म सोडणार नाही. याला म्हणायचं मायबा, देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का झावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था. खरं सांगू, मी थोडस सध्या 2 महिन्यापासून कीर्तनामध्ये थोडस दादा वेगळं वाक्य बोलायला सुरुवात चालू केली. कोणतं वाक्य? खरं सांगू, जगामध्ये सध्या महाराज देवाचे उपकार नाहीये. थोडस बारकाईनं वाक्य ऐका. या जगावरती देवाचे उपकार नाहीयेत मायबा. या जगावरती साधू संतांचेही उपकार नाहीयेत. जगावरती जर उपकार कोणाचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. का बरं मायबाप या लोकांचे उपकार आहेत? अहो, एका राजाने शिकवलं जगावं कसं आणि माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं मारावं कसं. अहो, जगाच्या मातीवरती आपला धर्म टिकावा यासाठी औरंगजेबाच्या दरबारामध्ये तप्त सळया केल्या, डोळ्यामध्ये घातल्या. कशासाठी? तुमचा धर्म सोडून आमच्या धर्माचा स्वीकार करा. हाताची पायाची नख काढले. कशासाठी? तुमचा धर्म सोडून आमच्या धर्माचा स्वीकार करा. सगळ्या अंगाची चामडं काढलं, मिठाचं पाणी करून अंगावरती ओतलं. कशासाठी? तुमचा धर्म सोडून आमच्या धर्माचा स्वीकार करा. सध्या दादा काही पुणे जिल्ह्यामध्ये अशी माणसं गावगाव फिरायला लागलेत, आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये देतो, तुमचा धर्म सोडून आमच्या धर्माचा स्वीकार करा. काही गावगाव अशी माणसं फिरायला लागलेत, कधीतरी बारकाईनं ऐका, जागे व्हा. तुमच्या मुलाला नोकरीला लावून देतो, तुमचा धर्म सोडून आमच्या धर्माचा स्वीकार करा. तुमच्या मुलाला छोकरी देतो, तुमचा धर्म सोडा पण आमच्या धर्माचा स्वीकार करा. खरं सांगू, सुवर्ण महोत्सवामध्ये मायबाप आपण पदार्पण केले. ज्या दिवशी आपण आपल्या धर्माला सोडून दुसऱ्या धर्माचा विचार करू ना मायबाप,
त्या दिवसापासून पांडुरंग परमात्मा आपल्या संसाराचं वाटोळच करणार. विठाला विठाला का बरं महाराज आपल्याला धर्माला एवढं प्राधान्य दिलं पाहिजे? कारण देव या मृत्यू लोकांमध्ये आला तो म्हणजे धर्मासाठीच. धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जन. संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये आले कुणासाठी? मायबाप या धर्मासाठीच आले. म्हणून मायबाप जीवनामध्ये धन जोडा, धनाच्याही पेक्षा माणसं जोडा आणि माणसाच्याही पेक्षा मायबाप या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर धर्म जोडा. पण धर्माच्याही पेक्षा मायबाप या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर पुण्य जोडा. अमोप जोडलेल्या पुण्याची राशी अमोप जोडलेल्या पुण्याची पक्वाजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी बोलत नाही. महाराज म्हणतात मायबाप पुण्य जोडा पुण्य अमोप जोडलेल्या पुण्याची राशी पार त्या सुखाशी नाही. महाराज म्हणतात पुण्य जोडा मायबाप पुण्य. काय झालं? चला लक्ष माझ्याकडे द्या. काय झालं? खेड चिपळूणच्या एका ब्राह्मणाला भूत लागलं. अय मी इकडे, लक्ष माझ्याकडे द्या. खेड चिपळूणच्या एका ब्राह्मणाला भूत लागलं दादा. आणि पहिल्या काळामध्ये भूत लागायची बरं का. आता भूत लागत नाहीत. का बरं? माणसंच भूतासारखे करायला लागले का भूत लागायची? भूत लागत नाहीत आता. भूत लागत नाही. पण खेड चिपळूणच्या एका ब्राह्मणाला भूत लागलं. आता भूत लागल्याबरोबर तो त्यांच्या वरिष्ठ ब्राह्मणांकडे गेला आणि ब्राह्मण बोला हात जोडले. का हो मला भूत लागले. माझं भूत फक्त मला कसं उतरवता येईल एवढं तेवढं मला सांग. ब्राह्मण बुवानं सांगितलं तुम्हाला जर एखाद्या माणसानं एका यज्ञाचं पुण्य जर दान केलं तर तुमचं भूत उतरेल. म्हणून तो ब्राह्मण त्या ब्राह्मणाच्या गलीमध्ये गेला. प्रत्येकाला हात जोडले. हो देशपांडे काका एखादा यज्ञाचं पुण्य केलं असेल तर द्या मला.
ओ जोशी काका, कुलकर्णी काका, एखाद्या यज्ञाचं पुण्य केलं असेल तर द्या मला. सगळ्या ब्राह्मणांनी हात जोडले आणि सांगितलं बाबा आम्ही यज्ञ बिज्ञ काही केले नाही. दृष्टांत बार काही नाही का, लक्ष माझ्याकडे द्या. चला, खेड चिपळूण पासून कशेडी घाटातून चढून वरंदा घाट चढून तो आपला भोर तालुक्यात आला. भोर तालुक्यातून तो पुणे जिल्ह्यात आला आणि पुणे जिल्ह्यामध्ये मात्र तो प्रत्येकाला विचारू लागला, का हो एखाद्या यज्ञाचं पुण्य केलं असेल तर मला द्या तुम्ही. सदाशिव पेठेमध्ये गेला, का हो एखाद्या यज्ञाचं पुण्य केलं असेल तर द्या पुणेकर मंडळी. पुण्यातल्या लोकांनी सांगितलं यज्ञ बिज्ञ आम्हाला काही माहिती नाही. हा एक यज्ञ माहिती, उदरभरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. कीर्तन कधी सुटतंय, पहिल्या पंक्तीला कधी जेवायला बसतंय तेवढं फक्त सांग, बाकीचं आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला एवढं फक्त यज्ञ माहिती. विचारत विचारत महाराज तो देहूला गेला. पण देहूला माझे श्रीमंत तुकोबाराय वैकुंठ गमनाला जाऊन 2 महिने पूर्ण झाले होते. मग लोहगावला गेला. पण लोहगावला श्रीमंत तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी गणोजी माळी नावाचे टाळकरी. हे गणोजी माळी काय करायचे, श्रीमंत तुकोबाराय असताना दिवसभर माळी काम करायचे आणि मोठी मोठी झेंडूची फुलं घ्यायची. सायंकाळी हार करायचे आणि तुकोबारायच्या कीर्तनामध्ये संध्याकाळी गळ्यामध्ये हार घालायचे. एक दिवस प्रसंग असा घडला, महाराज श्रीमंत तुकोबारांनी अभंग घेतला. राम म्हणता वाट चाले यज्ञ पावला पाऊले. एकदा राम म्हणा, एक पाऊल टाका आणि एका यज्ञाचं पुण्य तुम्ही गोळा करा. गणोजी माळी म्हटला की आपल्या सद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, हे खरं करायचं का नाही खरं करायचं हे पाहिलंच पाहिजे ना. म्हणून गणोजी माळींनी ठरवलं, एक दिवस सासरवाडीला जायला निघाले. जात असताना श्रीनाथ दादा 1,500 पावलं बसले आणि पुन्हा येताना 1,500 पावलं बसले. 1.5 3.5 बरोबर ना, किती 2.5 पावणे 3. हा बरोबर बरोबर, 1.5 3,000 पावलं बसले. गणोजी माळी घरी आले आणि असे पुढून गेले माझ्या. चला असू. गणोजी माळी घरी आले. घरी आल्याबरोबर त्यांनी भली मोठी सुतुळी घेतली. बारकाई नाही का, दृष्टांत चांगला आहे. आणि त्या सुतुळीला गणोजी माळींनी 3,000 दादा गाठी बांधल्या. प्रत्येक गाठी गणेश रामकृष्ण हरे राम राम, रामकृष्ण हरे राम राम, रामकृष्ण हरे राम राम असं जवळ गाठी बांधून बांधून 4 पोते दोरखंडाचे दाबून भरून ठेवले. आणि या गणोजी माळांना या ब्राह्मणाची गाठ पडली. का हो तुम्ही एखाद्या यज्ञाचं पुण्य केलं असेल तर माझ्या पदरामध्ये द्या. गणोजी माळी म्हणाले, तुला किती यज्ञाचं पुण्य पाहिजे? 4 पोते भरून माझ्या घरी मी यज्ञाचं पुण्य ठेवले, तुला लागल तेवढं देतो. ब्राह्मणाने हात जोडले आणि सांगितलं, मला लई नाही बाबा, एका यज्ञाचं पुण्य द्या. गणोजी माळी घरी गेले. 2च गाठी कट केल्या आणि ज्येष्ठ वारकऱ्याला घेऊन आले. त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये गाठी ठेवल्या, पाणी सोडलं, संकल्प सोडला श्रीनाथ दादा आणि जी ब्राह्मण चक्कर येऊन पडलं. अर्धा तास झालं तरी ब्राह्मण जागा व्हायला. जे वारकरी पाणी सोडायला आलं होतं तिथं घाबरून घरी जाऊन बसले. पण 2.5 वर्षानंतर मी पुन्हा येईल, मी पुन्हा आपलं कसं आहे त्याला व्हायचं ना. 2.5 तासानंतर पुन्हा ते ब्राह्मण जागा झालं आणि गणोजी माळीचे पाय धरले. अहो गणोजी माळी, तुम्ही माळी समाजाचे असून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुण्य जोडलं, पण मी ब्राह्मण समाजाचा असून मला माझ्या जीवनामध्ये पुण्य जोडता आलं नाही. दृष्टांत संपला. जे पुण्य साध्या माणसाला मायबाप जोडता येतं ते मोठ्या माणसाला जोडता येत नाही. पण सध्या चालू काळामध्ये कुणीही पुण्य जोडण्याचा प्रयत्न करा, त्याला पुण्य जोडता येते. महिला मंडळ, तुमच्या हातामध्ये तर पुण्य जोडायचे काम लईच आहेत बाबा. एखादा वाटेचा वाटसरू जर दारावरती आला, त्याला ग्लास भरून पाणी द्या, झाले तुमच्याकडून पुण्य. अहो एखादा वाटेचा वाटसरू आला, दुपारची वेळ आहे, सतत सुयंपोती ऐकणारी महिला मंडळ आली, तिला तांब्या भरून द्या, तुमच्याकडून पुण्य होणार आहे. जेवण एखाद्याला द्या, तुमच्याकडून पुण्य होणार आहे. खरं सांगू, सध्या माता माऊल्या पुण्यदान करायला तयार आहे, पण वारकरी गडी माणसं सुद्धा पुण्य करायला तयार होत नाहीत बाबा. का बरं? काय झालं महाराज, एक महिना वारकरी आळंदी पासून पंढरपूरला जायला निघाला आणि मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आला, निवांत झोपला. सायंकाळच्या वेळेला देवाला दिवा लावणारा एक मनुष्य आला. बारकाईनं दृष्टांत ऐका.
आणि देवाला दिवा लावणाऱ्या माणसानं त्या वारकऱ्याला विचारलं, ए वारकऱ्या कुठून आला? वारकऱ्यानं सांगितलं, बाबा आळंदी पासून आलो, पंढरपूरला चाललोय. बरोबर, राहा निवांत आणि तू निघून जा. दिवा लावून हा माणूस घरी गेला. संध्याकाळी हरिपाठ करणारी मंडळी आली. हरिपाठवाल्याने त्या वारकऱ्याला विचारलं, ए वारकऱ्या कुठून आला रे? वारकऱ्यानं सांगितलं, बाबा आळंदी पासून आलो, पंढरपूरला चाललोय. बरोबर, राहा निवांत, दुसऱ्या दिवशी सकाळी निघून जा. पुन्हा रात्री हरिजागर करणारे आले. का रे वारकऱ्या कुठून आला? वारकऱ्यानं सांगितलं, बाबा आळंदी पासून आलो, पंढरपूरला चाललोय. बरोबर, राहा निवांत, सकाळी खुशाल निघून जा. बरोबर, बघताय काय माझ्या तोंडाक विचारता विचारता एक गावातलं बेवडं आलं. बेवडं, ए वारकऱ्या. वारकऱ्याला म्हणा, ए वारकऱ्या कुठून आला रे? वारकऱ्यानं सांगितलं, बाबा आळंदी पासून आलो, पंढरपूरला चाललोय. बर, ते बेवडं त्या वारकऱ्याला म्हणलं, काही 4 घास खाले का? पुण्य मिळवलं कुणी? देवाचा दिवा लावणाऱ्यानं, हरिपाठ करणाऱ्यानं, हरिजागर करणाऱ्यानं, का कीर्तन करणाऱ्यानं, का त्या बेवड्यानं? म्हणजे मला असं म्हणायचं नाही तुम्ही 10 रुपयात कुणाला घरी घेऊन या जेवायला. नाही तर तुम्ही उद्या माणसांना उन्हात कोणने सांगितलं होतं बेवडं बना आणि कुणाला जेवायला घरी घेऊन या. ते दोन्ही चोपदार माझ्या काठ्यात डोक्यात टाकले. मला सांगायचंय काय मायबाप, तुम्ही पुण्य जोडायला शिका. पुण्याच्याही पेक्षा मायबाप या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर देव जोडा. का बरं देवाला जोडा? कारण या टोकापासून त्या टोकापर्यंत, माझ्यापासून शिष्टीमोल्या दादापर्यंत मायबाप देवानं देत असताना सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या. दिले इंद्रिय हात पाय, आल्यानंतर 5 गोष्टी जोडा. पहिली गोष्ट धन जोडा. धनाच्याही पेक्षा मायबाप माणसं जोडा. माणसाच्या पेक्षा धर्म जोडा. धर्माच्या पेक्षा पुण्य जोडा. आणि पुण्याच्याही पेक्षा आपल्या अभंगामध्ये आलेला शब्द देव जोडा. का बरं देव जोडा? कारण या टोकापासून या टोकापर्यंत, माझ्यापासून सगळ्यापर्यंत मायबाप देवानं देत असताना सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हाला सगळ्या दिल्या. हो, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. देवानं मायबाप देत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या. मग काही लोक ज्ञानोबरायांकडे गेले. ओ ज्ञानोबराय, तुम्ही आम्हाला मगासपासून सांगताय मोडतोड करण्यापेक्षा तडजोड करा. जोडत असताना या 5 गोष्टी जोडा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या पहिल्या 5 गोष्टी जोडल्यात का? का बरं? पहिलं आपण करून घ्यावं मायबाप आणि मग जगाला सांगावं. पहिलं आपण तंबाखू सोडावी मग जगाला सांगावं. हो, उपयोग नाही आम्ही फक्त कीर्तनच सांगावं, दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, आणि आम्हीच कीर्तन झाल्यावरती शिष्टीमवाल्याला म्हणावं दे रे चुना. उपयोग होत नाही. मी बोलत नाही, वारकरी संप्रदायामधील ज्येष्ठ कीर्तनकार बंडा तात्या महाराज कराडकर प्रत्येकाला ज्ञात असते. बंडा महाराज कराडकरांनी पंढरपुरामध्ये त्यांच्या कथेमध्ये फार सुंदर वाक्य सांगितलं होतं. बंडा महाराज कराडकरांनी सांगितलं होतं, मायबाप बारकाईनं ऐका, 2 तास आपल्या पुढे कीर्तनकार येतो, इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो. 2 तास कीर्तनकाराला कीर्तनकार म्हणवून घेण्यापेक्षा तो 22 तास काय मागं झक मारतो याचाही विचार करा. की माझे वाक्य नाहीत, बंडा महाराज कराडकरांचे वाक्य. आपण नुसतं सांगावं नाही मायबाप, पहिला आपण वागावं.
आणि मग जगाला सांगावं। एक माणूस म्हणत होता, दारू मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने किसे का पैसा जाकर मुंह में मिठी आती है। दारू पिऊ नका, याला तर राहिला 5 माणसं, याचा काही उपयोग होणार आहे? याचा उपयोग होणार नाही। ज्ञानोबा राय ज्या 5 गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या, त्या 5 गोष्टी पहिल्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेतल्या का? ज्ञानोबा राय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये धन जोडलं, पण आम्ही व्यावहारिक धन जोडलं नाही। ज्ञानोबा राय म्हणतात, आम्ही पारमार्थिक धन जोडलं। परमार्थ हे महाधन जोडे देवाचे चरण, किंवा आम्हा विठ्ठल जीवन काळची पुढिया धन, आम्ही हे धन जोडलं। पण ज्ञानोबा राय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये माणसं जोडली का? खरं सांगू माईबाप, ज्ञानोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये माणसं जोडलीच नाही। हा महाराज 50वे वर्ष आहे, काय बोलताय तुम्हाला कळतंय का? हो, ज्ञानोबरायांना माणसाचा उद्धार होणं माईबाप या मृत्यू लोकांमध्ये फार अवघड आहे, फार अवघड आहे। श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांच्या मुखातलं एक वाक्य ऐकलंय, जगामध्ये श्रीनाथ दादा माणसाचा उद्धार होणं तुमच्या माझ्याशी फार अवघड आहे, फार अवघड। का बरं? पहा ना ज्ञानोबरांकडे जरा बारकाईने विचार करून। ज्ञानोबरांनी रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवून वेद बोलवला, पण रेड्याच्या मुखातून वेद बोलत असताना ज्ञानोबरांनी 2च शब्द वापरले, बोल। ज्ञानदेव म्हणे बोल रे रघुवेद, 2च शब्द वापरले ज्ञानोबरांनी। कुणा करता? रेड्या करता। रेडा वेद बोलला। याच्याही पेक्षा ज्ञानोबरांनी ज्या निर्जीव जड भिंतीला चालायला लावलं, त्या जड भिंतीला ज्ञानोबराय 2च शब्द बोलले, चल, भिंत आपोआप चालायला लागली महाराज। याच्याही पेक्षा ज्ञानोबरांनी एका मेलेल्या माणसाला जिवंत करत असताना फक्त 2च शब्द वापरले, उठा सच्चिदानंद बाबा। 2च शब्दानं मेलेला माणूस उठला। पण त्याच ज्ञानोबरांना मायबाप तुमचा माझा उद्धार करण्यासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या खर्च कराव्या लागल्या, तरी सुद्धा मायबाप माणसाचा उद्धार होणं अवघड आहे। असे ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये माणसं जोडली नाही असं नाही। ते माझे सोयरे सज्जन सांगाते, पाय आठविते विठोबाचे, आम्ही ती माणसं जोडली आम्ही आमच्या जीवनामध्ये। का हो ज्ञानोबराय, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धर्म जोडला का? ज्ञानोबराय म्हणतात, धर्म जोडला ना, टाळी वाजवावी, पुढे उभा राहावी, वाटही चालावी पंढरीची। आम्ही धर्म जोडला, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला। ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही हा धर्म जोडला। पण याच्याही पेक्षा ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये पुण्य जोडलं। उगच आम्ही हरिपाठामध्ये सांगितलं नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। आम्ही सहज सांगितलं, हरी म्हणा आणि पुण्य जोडा। पण ज्ञानोबराय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाला जोडलं का हो? ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही देवाला जोडायला सुद्धा माग पुढे ठरलो नाही। आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्व सुखाचा निधी असलेला, सर्व सुखाचा सागर असलेला पांडुरंग परमात्मा याला आम्ही जोडलं। अभंगाचं पहिलं चरण,
सुखाचा निधी सुख सागर जोडला. ज्ञानोबा म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये जास्त कुणाला जोडलं नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये धनाला जोडलं, माणसाला जोडलं, धर्माला जोडलं, पुण्याला जोडलं. आणि ज्ञानोबा म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये पाचवा मुद्दा आपल्या अभंगामध्ये आलेला, आम्ही देवाला जोडलं. महिला मंडळ, पुरुष मंडळ या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यापासून ते मरणाच्या दारापर्यंत जाईपर्यंत आपल्याला काय पाहिजे व पैसा का सुख पाहिजे? सुखाच्या पेक्षा आपल्याला काय पाहिजे व आपलं जीवन समाधानी असावं. नाही खरं सांगू, काही काही लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रमाणाशी फेटपाट करून ठेवले. काय राम भाऊ कस काय चाललंय, काय सांगू बाबा तुला, ठेविले अनंते तैसेचे नव्हे. तुला दोन ठेवून सांगितल्या पाहिजे. आणि त्याचा उत्तरार्थ फार महत्वाचा आहे. चित्ती असू द्यावे समाधान. सध्या समाधान आहे का हो महिला मंडळ? होय, सध्या समाधान आहे का हो मायबाप तुम्हा आम्हाला? अहो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत मायबाप तुमची माझी प्रत्येकाची धावाधाव चालली. कशासाठी? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला. हिंडता माया आयुष्य माझं तुमचं माझं सुखाच्या शोधा करता मायबाप चाललंय. पण ज्ञानोबा म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये सुख शोधायला कुठे गेलो नाही. ज्या ठिकाणी सुखाचा ठेवा आहे, ज्या ठिकाणी सुखाचा निधी आहे, ज्या ठिकाणी सुखाचा सागर आहे, अशा देवालाच आम्ही आमच्या जीवनामध्ये आपलंस केलं, देवाला जोडलं. आमचा देव कसा आहे? सुखाचा निधी सुख सागर जोडला. ज्ञानोबा म्हणतात अशा सुखरूप देवाला आम्ही आमच्या जीवनामध्ये जोडल्यानंतरचा परिणाम म्हणून काळा दादुला मज पाचारी गे माये. ज्ञानोबा म्हणतात काळ रूपी नावाचा दादुला, काळ रूपी नावाचा नवरा
त्याला आम्ही आमच्या पायाखाली दाबून ठेवलं, चांगलं चेचून काढलं. आणि चेचून काढल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात मग आम्ही देवाला बोलावणं केलं. प्रेमानं भाले मज झाले दिवाळे, काळे वनमाळे घरा आले गे माये. परिणाम ज्ञानोबराय म्हणतात आम्ही एकदा काळरूपी नावाच्या काळाला पायाखाली दाबून ठेवलं, चेचून काढलं आणि देवाला आम्ही आमच्या घरापर्यंत बोलावणं केलं. माईबाप आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा न यावा, मी या मताचा माणूस आहे, पण आपल्या घरापर्यंत आपले श्रीमंत सद्गुरू आलेच पाहिजे. आपल्या घरापर्यंत साधू संत आलेच पाहिजे. नाही नाही आपल्या घरापर्यंत देव हा आलाच पाहिजे. देव घरा आला भक्ते सन्माने भोजला किंवा घाले संताशी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे. इच्छिले ते पूर्वे एका जनार्दनी संत पूर्ण करते पूर्ण करते देवाने आमच्यासाठी काही केलं नाही का? अहो देवाने सगळं आमच्यासाठी काही केलं. काकड आरतीच्या मंगल चरणातल्या दुसरा मंगल चरणातला पहिलाच अभंग उच्च नीच काही नेने भगवंत बोला तेष्टे भाव भक्त दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी चर्म रंग लागे कबीराच्या संगे सजन कसाया माळ्या सावत्या नरहरी सोनारा गांजा वडू लागे. बरोबर ना? नाही नरहरी सोनारा गडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगे डोरे वडू पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे माग धन्य त्याचे. ज्ञानोबराय म्हणतात ज्या ज्या संतांनी देवाला माईबाप जोडलं देवाने त्यांची कामं केली. असे भक्ताचे कामे न सांगता करी. अहो देवाने कुणाची कामं नाही केली, माईबाप सगळ्याची कामं केली. आपोलिया लाजा हरी भक्ताची राजा नाम धरिले दिनानाथ सत्य करावया व्रत घात आघात निवारी छाया पितांबरे करी. कधी व देवानी भक्तांनी देवाला जोडल्याशिवाय देव माईबाप तुमचं माझं काम करत नाही. याला ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर पुरावा दिलाय. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीच एको. मग ज्ञानोबराय म्हणतात असा आम्ही आमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी जोडत असताना पांडुरंग परमात्म्याला जोडलं. पण हाच पांडुरंग परमात्मा या चराचर व्यापक विश्वामध्ये भरून उरला याचा अनुभव ज्ञानोबराय शेवटच्या चरणात सांगतात. माझे देव
जो भरला माझे हृदय गे माये. ज्ञानोबाई म्हणतात आपल्याला देवत्वपणाचा अनुभव झाला रे झाला की जसं नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला, जसं नाथांना गाढवामध्ये देव दिसला. नाही मायबाप, आपल्याला चराचर व्यापक विश्वामध्ये देव पाहायला मिळतो. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही वरला. किंवा ज्ञानोबाई म्हणतात सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. कधी हो? ज्या दिवशी देवाला आपल्या जीवनामध्ये आपलंस मानू, मग आपण आपल्या जीवनामध्ये मायबाप देवाला आपलंस करा. ज्या देवाला आपलंस करायचंय, ज्ञानोबाई म्हणतात तो देव कसा आहे? सुखाचा निधी सुखसागर जोडला मनोने काळा दादुला मज पाचारी गे माये. प्रेमन भाले मज झाली दिवाळी काळे वनमाळी घरा आले गे माये. झालेली सेवा जगदीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करूया आणि वाणीला पूर्ण विराम देऊया. आपल्या या टोनपेवाडी गावामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं, विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या कृपा आशीर्वादानं, नाथ मस्कोबाच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा सुवर्ण महोत्सवाचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्यासारख्या एका छोट्या वारकऱ्याला मिळालेली ही दुसऱ्या दिवसाची वाक्पुष्प सेवा, आदरणीय ज्यांच्या माध्यमातून माझं इथपर्यंत येणं झालं, आपल्या भागातील सुप्रसिद्ध संवादिनी वादक, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे हिरामन दादांच्यामुळे माझं इथपर्यंत येणं झालं. पण खरं सांगू, इथं आल्यानंतर मात्र सुवर्ण महोत्सवाला आपण जसा सप्ताह करावा अगदी तेवढ्याच ताकदीचा सप्ताह आपण या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये केलेला आहे. 100 माता माऊल्या पारायणाला बसल्यात, आनंदाची गोष्ट आहे. कुणी ज्ञानेश्वरी दिली, कुणी भजनी मालिका दिलीत, कुणी काय दिलंय, तर कुणी अन्नदान करतंय, कोण नाश्ता करतंय, कोण पाण्याची सेवा देतंय, कोण काय करतं, कोण काय करतं. खरं सांगू मायबाप, हा भाग्याचा ठेवा तुमच्या नशिबामध्ये पडला. तुमच्या भाग्याला धन्यवाद आहे. दोनही चोपदार आहे, दोनही मृदंगाचार्य, दोन्ही गायक आहेत. उत्कृष्ट पैकी ज्यांचा मंडप आहे, उत्कृष्ट पैकी ज्यांची माईक सिस्टम आहे, असे श्री गणेश ऑडिओ मांढर दादाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. आणि या बारक्या पोरांसाठी एकदा मायबाप जोरदार टाळ्या वाजवा. का बरं जोरदार टाळ्या वाजवा? अहो, आज ही पोरं टाळ घेऊन उभे राहिलेत ना, उद्या गावातील आणखी पोरं टाळ घेऊन उभे राहतील. आणि माझं तर वैयक्तिक असं सांगणं आहे, बाबा हो, या पोरांना तुम्ही अवश्य टाळ देऊन उभं करा. का बरं उभं करा? यांच्या गळ्यामध्ये जर आपण टाळ पकवायचं आता जर दिलं नाही ना, आपल्याला मुक्यानं मैतीला जावं लागेल, मुक्यानं मैतीला. आणि आपली तर मैत कोणीच काढणार नाही मायबाप. म्हणून पहिलं या लोकांना तयार करा. खरं सांगू, हे भविष्यामध्ये कीर्तनकार होतील न होतील मला माहिती नाही, हे प्रवचनकार होतील न होतील हे मला माहिती नाही, पण या वर्षापासून ते पुढे जोपर्यंत सप्ताह चालू आहे तोपर्यंत गळ्यामध्ये टाळ घेऊन उभे जर राहिले ना, तर नक्कीच ही पोरं त्यांच्या जीवनामध्ये निर्व्यसनी बनून तरी राहतील. म्हणून माईबाप यांना टाळ घेऊन आतापासूनच उभं करा. खरं सांगतो, याही बाजूला संस्थेतले बालगोपाल विद्यार्थी आहेत, याही बाजूला एखाद्या आजीचा नातू असेल, आजी लगेच दुसऱ्या आजीला सांगत असेल की बघ ते बघ, हे जे इटोबाच्या कडेला पोरग आहे ना, ते माझा नातू आहे, नातू आहे असं सांगत असेल. का बरं? समाधान वाटतं मला. असं जर समाधान जर आपल्याला वाटत असेल ना, तर आपल्या सुद्धा बालगोपालांना टाळ घेऊन उभं करा. चुकू द्या त्यांचा टाळ. खरं सांगू का मायबा, परमार्थामध्ये अगोदर चुकावंच लागतं. मी 2005 पासून परमार्थामध्ये, अजून मला कीर्तनाचा क कळाना, कवा परमार्थ आमचा पूर्ण व्हायचा मायबा? पूर्ण होऊ शकत नाही. पोरांचा टाळ चुकतोय, अवश्य चुकू द्या. त्यांना पखवाज वाजवायला शिकवा. चुकतोय पुन्हा शिक, पण त्यांना परमार्थामध्ये सुदृढ करा. मायबाप, सध्या चालू काळामध्ये माणसाकडे माणुसकी राहिली नाही हो. अहो, ते मस्सा जोगेश्वरीचे संतोष देशमुख मार 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 त्या सरपंचाला मारून काढलं. पाणी मागायला लागले तर हरामखोर मारणाऱ्यांनी त्यांच्या तोंडावरती लघुशंका करावी. मायबाप, किती दुर्भाग्य आहे आपल्या महाराष्ट्राचं, किती दुर्भाग्य आहे. म्हणून आजपासून आपल्या घरातल्या लहानातल्या लहानापासून ते तरुणातल्या तरुणाला सुद्धा परमार्थाचे संस्कार द्या, आपल्या देशाचे संस्कार द्या. याच्याही पेक्षा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कार द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार द्या. आजही छत्रपती शिवाजी महाराज यायला तयार आहेत, पण आपले मावळे बावळ्यासारखे वागायला लागलेत म्हणून मावळे नीट नाही तर महाराज यायला तयार नाहीत माहिती. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये केलेला हा निर्धार
पांडुरंग परमात्म्याच्या चरणापर्यंत पोहोचवावा एवढीच फक्त तुम्हाला विनंती। सुवर्ण महोत्सवाच्या इथं आलेल्या प्रत्येक महामानवाला मी शुभेच्छा देतो आणि माझी वाणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो। एकदा सगळ्यांनी हात वर करा, करा हात वर। वा वा वा, टाळी वाजणार नाही, पकवाज वाजणार नाही, फक्त एक टाळी वाजवायची, तुकोबा राहायचं, भजन करायचं बरं का। हात वर, ज्याला असं वाटतंय मला हात आहेत त्याने हात वर करा, करा हात वर। ते माग बसले ओ स्वयंपाकवाले दादा तिकडे खाली, टाळ वाजणार नाही, पकवाज वाजणार नाही, जशी एक टाळी वाजवत तशी एक टाळी वाजवायची। हा हा, वा वा वा। तुकाराम 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 सर्वांची टाळ इथं चादर